नमस्कार, मी अंजली मायदेव. साहित्य मोड या यूट्यूब चॅनलसाठी सांगायचे राहून गेले ही माझी कथा आपल्यासमोर सादर करते. सांगायचे राहून गेले. 11वीतला जुलै महिना असेल. ज्युनियर कॉलेजचा पहिला दिवस होता. मला घरातून निघताना खूप टेन्शन आलं होतं. इतकी वर्ष फक्त मुलींच्या शाळेत जाणारी मी आता वर्गात मुलं पण असणार या विचाराने जरा घाबरले होते. आता मुलांवरून चिडवणं, जोड्या जमवणं, भांडणं, प्रपोजल्स, प्रेम काय काय होईल ही चिंता पण लागली होती आणि उत्सुकताही होती. तसे 10वीच्या क्लासेसमुळे काही मुले माहिती होती, पण तरी आता 2 वर्ष यांच्याबरोबर वर्गात काढायची हे अवघडले पण होतं. मला आठवतंय, दुपारी 12चं असायचं आपलं कॉलेज. पहिल्या दिवशी माझी सायकल तिची चेन पडल्यामुळे रस्त्यात बिघडली. मी स्कर्ट घातलेला. आता स्कर्ट घालून रस्त्यात कसं बसणार असा विचार करत असतानाच तू देवासारखा मदतीला आलास. तोपर्यंत कधी तुझा चेहराही पाहिला नव्हता. कोण आहे हा मुलगा? तू मला थांबलेली पाहून झटकन ती चेन नीट बसवून दिलीस आणि काही न बोलता तुझ्या सायकलवर टांग टाकून गेलास पण. मग मी कॉलेजला पोचले. वर्गात शिरले तर तू माझ्याच वर्गात मागच्या बेंचवर बसला होतास. माझ्या उंचीमुळे मला नेहमी मागेच बसावे लागत असे, तशी मीही मागेच जाऊन बसले. तुझ्याकडे कसं नुसं पाहत अर्धवट हसले. मग 11वी 12वीच्या वर्षात प्रॅक्टिकल्स, गॅदरिंग, स्टडी टूर आपण सगळीकडे एकत्र होतो. म्हणजे अर्थात सगळ्या वर्गाबरोबर. मला प्रॅक्टिकल्सना तू बऱ्याचदा न बोलता मदत करायचास. आपली बॅच एकच होती. स्टडी टूरला गेलो होतो तेव्हा आम्हा मुलींची बरेच तास सलग प्रवास झाल्यावर चुळबुळ सुरू झाली. तुला बहुधा ते समजले होते आणि कसे माहीत मलाही तुलाच येऊन आमचा प्रॉब्लेम सांगावासा वाटला. तुझ्याशी बोलताना निर्धोक वाटायचं, एकदम सुरक्षित. मी अगदी हक्कानी काही मदत लागली तर तुझ्याकडे मागू शकायचे. तुला आठवतं, रोज डेला तू लाल, पिवळं, पांढऱ्या रंगाचे गुलाब घेऊन आला होतास आणि मी अगदी स्वाभाविकपणे पिवळा गुलाब, मैत्रीचा गुलाब घेतला. तू पहिला मित्र होतास माझा. अर्थात त्याहून पुढचं प्रेमाचं नातं कधी मनातही आलं नाही रे. यायला हवं होतं का रे? तू साधा होतास, छान होतास, फार महत्वाकांक्षी नव्हतास, स्वतःच्या राहण्याच्या, दिसण्याच्या बाबतीत फार चोखंदळपणे विचार करणारा नव्हतास म्हणून असेल कदाचित. शेवटी मी सुद्धा बाह्यरूपाला भुलणारीच होते रे. तू कळलाच नाहीस, पारखता आला नाहीस. खरं म्हणजे तेव्हा त्या वयात मनात ठसला नाहीस. म्हणून तर 12वीच्या शेवटच्या दिवशी मला तू प्रपोज केलंस तेव्हा क्षणात नाही म्हणून मोकळी झाले मी. कारण तुझा तसा विचार मी कधीच केला नव्हता रे. तुझ्याशी बोलताना किती बिनधास्त असायचे ते तसं वाटणं किती महत्वाचं असतं ते आता कळतंय. पण तेव्हा पटकन मोकळी झाले मी नाही म्हणून. मग पदवीनिमित्ताने आपले मार्ग बदलले. तू पदवीधर झाल्यावर सैन्यात गेल्यास तेही उशिराच समजलं मला. तेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन चालू होतं. सैन्यात जाण्याच्या तुझ्या निर्णयाचे फार कौतुक व अभिमान वाटला होता मला. तेव्हा एकदा तुला पत्र लिहावे असे वाटून गेले होते. पण इतका मोकळेपणा असतो का रे आयुष्यात? मग माझे लग्न झाले. तुझेही झालेच असेल. मला काही समजले नाही. इतर सामान्य मुलींसारखी मी माझ्या संसारात रमले. तेव्हा सैन्यात गेलेला आपला असामान्य मित्र कसा असेल हे कधीच मनात आले नाही रे. मी विसरलेच तुला. खरंच अगदी प्रांजळपणे सांगते, मी हळूहळू तुला विसरलेच. त्यानंतर काही वर्षे गेली. पुलवामा हत्याकांडाची बातमी पेपर, दूरदर्शनवर दाखवली जात होती. अत्यंत काळा दिवस होता तो. लोकांमध्ये प्रक्षोभ उसळला होता. कामावरून घरी येताना एके ठिकाणी लोक हुतात्मा सैनिकांसाठी मेणबत्त्या लावत होते. कशी कोणास ठाऊक मीही त्यांच्यात सामील झाले. कामी आलेल्या सैनिकांसाठी देश हळहळत होता. रात्री बातम्यांमध्ये सैनिकांबद्दल, त्यांचे फोटो, त्यांचे छावणीतले मजेचे क्षण यांचा व्हिडिओ दाखवत होते. त्या एका व्हिडिओत अचानक तू दिसलास. आपल्या स्टडी टूरला म्हटलेलं गाणं तू मेरी जिंदगी हे गात होतास. तुला पाहून, तुझा तो व्हिडिओ पाहून मी हादरलेच पुरती. काही सुचेना. काय करणार होते मी आता? अरे असं कसं होऊ शकतं? तू गेलास. मी तुला पत्र लिहायला हवं होतं का रे? निदान चांगली मैत्री तरी रुजली असती आपल्यात. तू माझा अत्यंत खरा, विश्वासू पहिला मित्र होतास. तू माझ्या आयुष्यात महत्वाचा होतास हे मी तुला सांगायला हवं होतं का रे?
ते तुला सांगायचे राहून गेले कायमचे. यूट्यूब चॅनल साहित्य मूड जरूर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.